subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, PK न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. मौजे वडगाव गायरान गट क्रमांक 507 मधील झाडीत 41 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या, घातपाताचा संशय. शिरोली पुलाची तालुका हातकणंगले. मौजे वडगाव येथील गायरान गट क्रमांक 507 मध्ये इतरांना जीवदान देणाऱ्या 41 वर्षीय डॉक्टराने प्लास्टिक दोरीने गळफास लावून आत्महत्या केली का, आत्महत्या घडवून आणली याबाबत ग्रामस्थांच्या मनात घातपात झाल्याचा संशय आहे. याबाबत शिरोली पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की डॉक्टर संतोष जगन्नाथ ढोले वय वर्ष 41 राहणार अग्रम धुळगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली याचा मृतदेह मौजे वडगाव येथील गायरान गट क्रमांक 507च्या सामाजिक वनीकरणाचा भाग असलेल्या झाडीमध्ये डॉक्टर संतोष यांनी झाडाला प्लास्टिक दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे शिरोली पोलिसांकडून समजते. याबाबत मौजे वडगावमधील काही महिला शेताकडे जळण सरपण आणण्यासाठी गेल्या असता त्यांना सदरचा मृतदेह एका झाडाला जमिनीबरोबर टेकलेला व गळ्याला फास असल्याचे निदर्शनास आले. घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. भीतीपोटी महिला घाबरून घरीच आल्या. त्यांनी गावातील ग्रामपंचायतीमध्ये सांगितले. त्यावेळी उपसरपंच सुनील खारेपाटणे, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश गोरड व सुभाष कमळे हे देखील घटनास्थळी गेले व शिरोली पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. डॉक्टर संतोष ढोले हे पेशाने डॉक्टर, तेही सांगली जिल्ह्यातील, मग ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गायरान गट क्रमांक 507 मध्ये येऊन कशी काय आत्महत्या करू शकतात याचा ग्रामस्थांना मोठा प्रश्न पडला आहे. शिवाय त्यांच्याकडे खिशात पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व मोबाईल देखील आढळून आला आहे. शिवाय मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळाला असून त्यामुळे हा किती दिवसापूर्वीचा घातपात झाला समजायला तयार नाही. पण मृतदेह कोणत्या गावातील आहे हे कागदपत्रावरून लगेच लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या गावी लगेच संपर्क करून त्याची माहिती मिळाली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी CPR हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवण्यात आला. सांगली जिल्ह्यातील डॉक्टर मौजे वडगावमध्ये येऊन आत्महत्या का करतील, आत्महत्या की घातपात याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पाखरे व तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.